नराधमाला 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 फाशी नराधमाला नराधमाला चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला नराधमाला नराधमाला चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला नराधमाला 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 प्रशासनामध्ये दम असेल तरी आरोपीचं एन्काउंटर करावा आणि मग छत्रपती शिवरायांचं नाव सांगावं. का प्रशासनामध्ये दम असेल तरी आरोपीचं एन्काउंटर करावा आणि मग छत्रपती शिवरायांचं नाव सांगावं. का महाराष्ट्र सरकारला कुठल्याही अर्थाने शिवाजीवर नाव सांगण्याचा अधिकार तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा नाराधामध्ये थेट एन्काउंटर करतील. आणि कारण एन्काउंटर जनता तुमच्या मागे आहे अशा हरामखोरांना दगडात ठेचलं पाहिजे किंवा त्या गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांना जगण्याचा अधिकार नाही. डायरेक्ट गोळ्या घालाव्या प्रशासनानं. एन्काउंटर करावा. शिवरायांचं नाव घेत असाल तर एन्काउंटरच करा. आणि आता जे आपण जे बोलतोय त्याच्यातून एक पुढे एक अनेक प्रश्न आलाय की पैशाच्या पाठीमागे जास्त लागलेला ओघ आणि त्यामुळं कुटुंब व्यवस्थेचा झालेला ऱ्यास हा याचं एक कारण येतं. त्याच्यावरती काय बोलला तुम्ही? कुटुंब ऱ्हास झालेलंच आहे. त्याला औद्योगिकरण आहे. अनेक कारण आहेत. आणि कसं आहे बघा 50% जी लोकसंख्या महिलांची आहे ती 50% लोकसंख्या अनप्रोडक्टिव्ह ठेवू शकत नाही आपण. म्हणजे अनुत्पादित ठेवू शकत नाही. महिला शिकल्या आहेत. फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिकवलेलं आहे. महिला शिकल्या आहेत. नोकरी केली पाहिजे. आणि याबरोबर कसं आहे माहिती आहे 4 वर्षा मुली अत्याचार होऊ शकतो ही कल्पना कशी शिवेल मनाला शिवेल. आज सुन्न झालेला महाराष्ट्र म्हणजे 4 वर्षा मुली अत्याचार होऊ शकतो ही कल्पना कशी शिवेल मनाला शिवेल. आज सुन्न झालेला महाराष्ट्र म्हणजे 4 वर्षा मुलीकडे सुद्धा तुम्ही वासना शमवण्याचं ठिकाण बघत असाल तर तिचे आई वडील किंवा सगळा समाज काय करणार आहे. अशांना गोळ्यावरून ठार मारलं पाहिजे. त्याशिवाय सगळं वचक बसणार नाही. धन्यवाद. नसरापूरमध्ये घडलेली घटना एका 4.5 वर्षा मुलीचं अत्याचार करून तिला दगडाने ठेचून घेण्याची घटना ही महाराष्ट्राचं समाज मन सुन्न करणारी आहे. स्वराज्याची पहिली राजधानी असल्यास राजगडच्या पायथ्याशी घटना घडली. तर छत्रपती शिवरायांच्या काळात घटना घडली असती तर छत्रपती शिवरायांनी त्याला चौरंगा केला असता. 4.5-5 वर्षा मुलीकडचे तुम्ही वासनेने कसं बघताय तर हे वासनाने बघणारे डोळे फोडले पाहिजेत. माझं म्हणणं आहे गुन्हेगारी डोळे काढले पाहिजेत. ज्याप्रमाणे सकवारबाई शिवाजी महाराजांची पत्नी त्यांच्या भावानं गायकवाड सरदारानं सावित्रीबाई देसाईची बदअमल केला होता. स्वतः सक्का मिळून असा बदअमल केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी डोळे काढले होते. अशा भयानक शिक्षा झाल्या पाहिजेत. रांजाय पाटले हातपाय तोडून छत्रपतीने त्याला उकडीवर टाकला होता की ज्याप्रमाणे तू एका स्त्रीचे लसके तोडलेस त्याची तुझे त्या भटक्या कुत्र्यांनी किंवा श्वापदांनी लसके तोडले पाहिजेत. या भावनेने शिवाजी महाराजांनी शिक्षा दिली होती. अशी कडक शिक्षा दिल्याशिवाय हे नराधम वटणी येणार नाहीत. आणि यानं 2 वेळा हा गुन्हा केलेला आहे म्हणजे हा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे. असे मानवी बॉ म्हणले पाहिजेत. हे अतिरेकी म्हणले पाहिजे वेगळ्या प्रकारचे महिलांच्या विरोधी. अशानं तुम्ही जेवण सोडताय कसं त्यांना ठार का मारत नाही. अशा अतिरेकांना ठार मारलं पाहिजे. जर या महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना खरं म्हणजे त्यांच्यावर गृहमंत्रीपदाचा चार्ज आहे. हा गृहमंत्रीचा चार्ज त्यांनी खरं सोडवून द्यावा. कारण त्यांना विरोधी पक्ष आमदार खासदार फोडण्यात वेळ मिळत नाही. एक सक्षम आर पाटलासारखा चारित्र्यवान गृहमंत्री महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय अत्याचार थांबणार नाही अशी मी नम्रपणे आपल्याला विशद करतो. आता तुम्ही कायदेतज्ञ सुद्धा आहात. वकील म्हणून तुम्ही इथं कोल्हापूरमध्ये नवी महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. तर आता प्रत्येकाच्या बोलण्यातून असं दिसतंय की कायदा सक्षम झाला पाहिजे. कायदा सक्षम झाला तरी सगळे प्रश्न सुटतील का असं तुम्हाला वाटतं का? कायदा सक्षम आहे पण कायद्याची अंमलबजावणी करण्याचे लोक आहेत ते लूपहोल ठेवतात. गुन्हा साबित झाला पाहिजे. पण काही वेळा कसं होतं DNA सॅम्पल नेणं आणं हँडल करणं त्यात पोलिसांच्या सुद्धा काही वेळ चुका होतात. आणि या हँडलिंगच्या चुका झाल्यामुळे आरोपी निर्दोष सोडत असतो किंवा आरोपी सोडत असतो. काही वेळा पंच फित्र होतात. पंच होस्टाईल होतात. साक्षर फित्र होतात. असे म्हणजे न्यायव्यवस्थेमधली लूपहोल म्हणण्यापेक्षा प्रशासनाची लूपहोल आहे. आणि जे साक्षीदार आहेत त्यांनी खरं फुटता कामा नाही. गुन्हेगार साबित होईपर्यंत त्याच्यावर कन्व्हिक्शन होईपर्यंत त्यांनी प्रशासनाला साथ दिली पाहिजे. आता या मुलीचं जर बघायला गेलं तर मुलगीचं वय 3 वर्ष आहे आणि तो व्यक्ती आहे नराधम आहे त्याचं वय आहे 65 वर्ष. हे फार जरी दिसते. एवढी विकृतीला संस्कृती जाण्यामागचं कारण काय असावं? ही विकृती जाण्यामागं पहिली गोष्ट म्हणजे कुटुंबव्यवस्था ऱ्हास झालेला आहे. मगाशी ताईंनी म्हटल्याप्रमाणे कुटुंबव्यवस्था ऱ्हास झालेला आहे आणि नातेवाईक मला विसरलेला आहे. ही मुलगी बघताना तुझ्या नातीच्या वयाची आहे हे भान विसरून त्यानं अत्याचार केला. ही प्रवृत्ती जी आलेली आहे साहेब यामागे खऱ्या अर्थाने ज्या पोर्न साईट्स आहेत ज्या पोर्न साईट्स उपलब्ध होतात खरं म्हणजे इंग्रज सरकारनं पोर्न साईट बंदी घातलेल्या आहे. 16 वर्षाच्या आतल्या मुलांनी व्हॉट्सअप किंवा समाज माध्यम वापरायचं नाही असा परदेशात कायदा आहे. ऑस्ट्रेलियात कायदा आहे. इंग्लंडमध्ये कायदा आहे. तसे कायदे कडक केले पाहिजेत. पोर्न साईटवर बंदी घातली पाहिजे. आणि 6च्या आत मुलीला घरात म्हणताना तसं मुलांना सांगा 6च्या आत घरात ये. प्रत्येक मुलीच्या काय निर्बंध घालायचे. मुलींनी शिकायचं नाही का शाळेत जायचं नाही का हे संस्थेचा दोष नाही आहे. हे अपवृत्तीला ठेचल्या पाहिजेत. काय आलंय मी गुन्हा केली मोकाट सुटतोय. या हरामखोराला 2 वेळा बलात्कारानुसार तो निवांत हिंडतोय याचा अर्थ त्याला कायद्याची भीती राहिलेली नाही.
त्याला कन्व्हिक्शन झालं असतं, शिक्षा झाली असती तर हा प्रकार घडला नसता. आज ही कोपर्डीच्या ताईला तो 6 वर्ष झाली शिक्षा होऊन त्या आरोपींना फाशी होऊन त्याची अंमलबजावणी होत नाही. कायदे शिक्षा होती पण अंमलबजावणी होत नाही. ह्याचा वेळ काढूपणा आहे, हा थांबला पाहिजे कायद्यातला. आता सातत्यानं आपण बघत असताना महाराष्ट्र असू दे, भारतामध्ये असू दे, अशा बऱ्याच प्रकारच्या घटना सातत्यानं घडताना दिसतात. आपण कॅन्डल मार्च करतोय, अशा पद्धतीची भावना व्यक्त करतोय, पण तरी सुद्धा हे थांबताना दिसत नाही. याच्या मागचं काय कारण असावं? हे थांबताना दिसत नाही साहेब, याचा अर्थ शिक्षा होत नाही. शिक्षा ठोठावली त्याची अंमलबजावणी होत नाही. मी आताच काय म्हटलं की 6 वर्ष झाली त्या कोपर्डीच्या ताईला अत्याचार करणाऱ्या फाशी शिक्षा झाली, अंमलबजावणी झालेली नाही. निर्भया हत्याकांडमध्ये सुद्धा ज्यावेळी 2016 डिसेंबरला तो प्रकार घडला, 2014ला जो प्रसंग घडला, त्यानंतर त्या आरोपींना फाशी झाली, तर ती अंमलबजावणी कुठे अंमलबजावणी 8 वर्षांनी झाली. एवढा जर वेळ लागत असेल अंमलबजावणी व्हायला तर गुन्हेगार मोकाट सुटणार. या नराधमाला सुद्धा 2 वेळा बलात्काराच्या आरोपी तो दोषी ठरला असताना सुद्धा त्याला जामीन मिळत असेल तर जामीन देणारे किती नालायक असतील. खरं म्हणजे जामीन देणारेच हे खरे अर्थाने त्या हत्येचे सूत्रधार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नसलापूर जिल्हा पुणे येथे झालेली ही घटना आपल्या माणुसकीला काळीमा फासणार आहे. असल्यानं आपले पुणे जिल्ह्यातला खरात असू दे किंवा हे असू दे, आता जो नराधम गावला आहे किंवा आपल्या इथं लव जिहाद आपल्या शिरोलीमध्ये ज्या 2 घटना घडल्या आहेत, ह्याच्यावरती मी म्हणतो की आपले गृहमंत्री किंवा आपले शासन आहे हे शून्य आहे. आता ही जी नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी स्वीकारावी, आपला राजीनामा द्यावा, एवढीच मी मागणी करतो. नरसापूरमध्ये जी अत्याचाराची घटना घडलेली आहे ती फार दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी आहे. आणि तुम्ही तरुण पिढीमध्ये आहात, तुम्हाला पुढचा भविष्यातला भारत सांभाळायचा आहे, बरोबर. तर तुमची या घटनेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे? आता पहिला विषय म्हणजे भीमराव कांबळे जो नराधम आहे त्याला मेन विषय म्हणजे आता आपण सोशल मीडिया बघतच आहे. सोशल मीडियावर सगळ्या साईडला आता त्याला घेऊन जे जात होते पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्याला लोकांनी काढवलं, पण त्याला काय म्हणत होते की आमच्या ताब्यात द्या. पण पोलीस प्रशासन पण एवढं भ्रष्टाचार झालेला आहे, त्याला न देता लोकांच्यावर लाठीचार्ज करून त्याला सेफमध्ये नेतात. काय गरज तुम्हाला सेफमध्ये न्यायची? गरज आहे का? द्या ना त्याला ताब्यात. जर नराधम असते तुम्ही डिव्हिजनला नेऊन ठेवत असाल आणि त्याला सेफमध्ये त्याला सगळं जेवण नाश्ता बिटा सगळं जर देत असाल तुम्ही, तर मग कोणाला धाडस होणार नाही अशा गोष्टी करण्यासाठी. द्या ना लोकांच्या ताब्यात तुम्ही. ज्या लोक काय करायचं त्याच्या पर्याय तो लोक करतील. पोलीस प्रशासनाची पण गरज नाही ह्या गोष्टीमध्ये. ह्या गोष्टी का होतात? प्रशासन काय करते, नेते त्याला 5-6 वर्ष ठेवते, त्याला पोचते, धडधाकड करते, कोणतरी येते पैसे भरते, त्याला जामीनवर घेऊन जाते. ह्या गोष्टी अशा सतत घडत राहतात. तुम्ही द्या ना लोकांच्या ताब्यात, द्या ना. तुम्ही कशाला ठेवता त्याला डिव्हिजनमध्ये? काय गरज आहे त्याची? गरज आहे का त्याची? आता सध्या गरज काही नाही त्याची. तुम्ही द्या ना लोकांना. काय करायचं लोक करतील त्यांना. आता सोशल मीडिया आपण भरपूर बघतोय, महिलांच्यावर लाठीचार करताय, म्हणजे ह्यात पोलीस पण सामील आहे का काय, असंच आम्हाला वाटतंय. पोलीस पण सामील असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही. पोलिसांना पण थोडेफार पैसे दिले, 1 लाख 2 लाख दिले का ना, ते पण रिकामे होतात. ते तुमचं तुम्ही बघा काय करा. ज्यावेळी त्यांच्यावर त्यांच्या मुलीबाळांवर जे ही घटना येईल, ज्यावेळी त्यांच्या सोबत काहीतरी घडेल, त्यावेळी त्यांना समजणार आहे. हे सर्वसामान्य लोकांच्या बरोबर घडते ही गोष्ट. त्यामुळे त्यांना पण काय वाटत नाही. ते काय करतात, आपले किस्से गरम करतात आणि गप बसतात. त्याला काय उपयोग नाही ना. आता काही महिला होत्या, अनुभवी काय व्यक्तिमत्व आहे, त्यांनी हे सगळे आपली मतं त्याच्यावरती व्यक्त केलेली. बरोबर. पण तुम्ही तरुण पिढीमध्ये येताय. बरोबर. तर आम्हाला एक पडलेला प्रश्न आहे की भविष्यात जसं सांगितलं की भविष्यातलं जे आमचं भारत म्हणतोय बरोबर. ते तुमच्या हातात आहे. बरोबर. मग तुमच्या कल्पनेतून असं किंवा तुम्हाला काय वाटतं की या घटना कशामुळे घडत आहेत आणि त्याला सुधारण्यासाठी तुम्ही तरुण वर्ग म्हणून काय पाऊल उचलशील? ह्या घटना असं जर आपण म्हटलं तर जास्तीत जास्त आपला जो मोबाईलचा वापर आहे त्यामुळे पण जास्त होत आहेत. कारण लोकांचं कसं झालंय, लेडीज बद्दल बघण्याचा जो हे आहे म्हणजे इंटेन्शन आहे तो सगळा चेंज झालेला आहे आता. त्यामुळे ह्या सगळ्या घटना घडत आहेत असं मला तर वाटतं. आता जे अत्याचाराबद्दलच्या आपण ज्या घटना आतापर्यंत ऐकत आलो, एकतर त्यावरती आतापर्यंत ठोस असा निर्णय आपल्या न्यायव्यवस्थेने घेतलेला नाही. त्याचबरोबर या बाबतीचं जे शिक्षण असते, लैंगिक शिक्षण म्हणा काय, हे आपल्याला अद्यावत तरी आपले शिक्षक किंवा कोणी देत नाही. तर ते गुड टच बॅड टच याबद्दल त्या मुलींना सांगितलं पाहिजे. त्याशिवाय त्यांना समजणार नाही की आपण कसं आता शेजाऱ्यासोबत चाललोय तर तो आपण कसे काका मामा आजोबा आजी असं करत आपण त्याच्यासोबत फिरत असतो. आपल्याला माहित नसते की ते कोणत्या इंटेन्शननं आपल्याला टच करत असतात. ते मेन म्हणजे मुलींना हे सांगितलं पाहिजे की कोणता टच गुड असतो, कोणता टच बॅड असतो. त्याचबरोबर आता जो मगाशी विषय निघाला पैशावरून, आता आपण म्हणतो स्त्री पुरुष समानता. स्त्री पुरुष समानता कधी होते? ज्यावेळी ते एकमेकांच्याकडे त्याच रिस्पेक्टने बघतात, त्यावेळी स्त्री आणि पुरुषची समानता मान्य आहे असं मला वाटतं. एकतर आता महिला ती थोड्या वेळासाठी, आता आपण कसं आपलं काम असतं, थोडंफार काम करण्यासाठी आपण काय करतो, आपल्या मुलाला शेजारी
पाठवतो. आपल्याला माहित नसतं की त्यांचं इंटेन्शन काय असतं. पण कसं असतं, ज्यावेळी एखादी स्त्री जॉबला जाते, जॉबला कसं असतं, घरात पैशाचा प्रॉब्लेम असेल, काय असेल, कसं असतं, आत्ताची वाढती महागाई बघितली तर या आत्ताच्या कंडिशनला दोघांनी जॉब करणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कसं आहे, त्या व्यक्तींचा त्या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे पहिला तो चेंज झाला पाहिजे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की या आपल्या गव्हर्नमेंटनं काही ना काहीतरी एक ठोस असा निर्णय दिला पाहिजे. जर याच्यावरती ठोस निर्णय दिला तर कदाचित हे कुठं ना कुठं तरी थोडंफार का होईना थांबेल. की आता नाही म्हणलं, आता आपल्या इथं ह्या 2-3 घटना आपल्या पूर्ण देशात कितीतरी घटना रोज घडत असतील, त्या आपल्यापर्यंत कदाचित पोहोचतही नसतील. किंवा आता गुड टच बॅड टच बद्दल आपल्याला माहित नसतं, कदाचित कधी ना कधीतरी तो बॅड टच होत असेल आपल्याला, पण एखादी स्त्री सांगत नाही की हा मला बॅड टच झाला किंवा असं काहीतरी झालं. पण हे कसं आहे, हे बोललं पाहिजे मुलींनी पण. हे बोललं गेलं तर कुठेतरी एखाद्याला शिक्षा होईल. जर हे असंच जर दाबून राहत गेलं तर पुढे ह्याला आळा बसणार नाही आणि ह्या वाढत जाईल. भोर तालुक्यामध्ये जी 2 दिवसापूर्वी जी घटना झाली, नरसापूर तालुक्यामध्ये जी घटना झाली, 4-4.5 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला, त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये खूपच चिंताजनक ही गोष्ट तयार झालेली आहे. कारण आजकालच्या मुली म्हणजे आता आपण शाळेसाठी म्हणा, शिक्षणासाठी म्हणा, बाकीच्या गोष्टीसाठी ज्यावेळी मुलींना बाहेर पडवतोय, त्यावेळी आपण घरातनं दारातनं बाहेर मुलगी पडते, त्यावेळी ती परत घरी येईल का नाही ह्याच्यात आई वडिलांना किंवा तिच्या भावांना किंवा तिच्या मिस्टरांना तिची काळजी वाटू लागली. आता 2 प्रकारच्या गोष्टी आहेत यामध्ये. एकतर ही गुन्हा झाला, पण त्याच्या आधीची गोष्ट ही मानसिकता होते कशी, बा आपलं वय काय, त्या लहान मुलगीचं वय काय, ही मानसिकता होऊ नये ह्यासाठी पहिला काहीतरी नियम आणले पाहिजेत किंवा त्या प्रकारची विचारधारणा त्या माणसांपर्यंत पोहोचवली पाहिजे, समाजात सगळ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. कारण हे असे गुन्हे होतात, त्याच्या आधी त्या लोकांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. गुन्हे होणार, गुन्ह्यांवर नियम आपल्याकडे आहेत, गुन्हे नियम झाले की त्यावर कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे, 100% व्हायला पाहिजे. नियम आहेत, कायद्यानं नियम हे तरतूद करून ठेवलेले आहे, पण नियमांची ती अंमलबजावणी होत नाही. ह्याच कंडिशन मधले बघितलं तर 30 तारखेला ही घटना झाली. आता त्या नराधमाला 7 तारखेपर्यंत कोठडी दिली. मी म्हणते का कोठडी द्यायची, त्यानं मान्य केले, सगळे पुरावे समोर आहेत, तर कोठडी देऊन तुम्ही करणार काय? तुम्हाला त्या हार्ड अँड फास्ट तुम्ही का निकाल देऊ शकत नाही? मग ही जी मधला जो गॅप आहे त्यामध्ये अंतर्गत वाढत जाते आणि ह्या पद्धतीनं भीती राहत नाही. त्याच्या आधी 2-3 प्रकार त्याने केलेले आहेत, तशा प्रकारे त्याने गुन्हे केलेले आहेत. त्यावेळी जर त्याला साहेब म्हटले तसे, त्यावेळी जर त्याला गुन्हा झाला असता, गुन्हा जगून त्यावर नोंद होऊन त्याला त्याच वेळी जर कठोर शिक्षा झाली असती तर ह्या अशी धाडस झाली नसतं. आता काय होते, आता हा सुटतोय म्हणल्यावर दुसरा पण प्रवृत्त तसंच होते की बाबा ह्याच्याकडे बघून मला काय वाटते की आता ह्याला सुटले म्हणल्यावर मला काय अडचण नाही, मी पण असे जर गुन्हा केला तर मला पण पुढच्या वेळी पुढे जाऊन जर मला पण अशीच बेल होऊ शकते किंवा मी अशा प्रकारे बाहेर होऊ शकते आणि मला पुढे प्रोत्साहन मिळू शकते या गोष्टीसाठी. त्यामुळं प्रत्येक वेळी फर्स्ट प्रायोरिटी ज्यावेळी येते किंवा पहिला जी केस जाते, पहिल्या केसला हार्ड अँड फास्ट मध्ये निकाल लावून त्याच वेळी सोक्ष लावला तर पुढच्या ह्या अशा गोष्टींना जास्तीत जास्त आळा बसेल असं मला वाटतं. त्या नराधमाला फाशी ही झालीच पाहिजे, नाहीतर त्याला जनतेच्या ताब्यात द्या. जनता त्या मुलीवर जो अत्याचार त्याने केलाय त्या नराधमाला आपण जनता अत्याचार करूया, हीच त्या आपल्या बहिणीला आणि आपल्या मुलगीला भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. नसरापूरमध्ये झालेली घटना ही खूप वाईट आहे. म्हणजे आता अक्षरशः आम्हाला त्याविषयी बोलायचं म्हणजे अंगावर काटा येतोय. आमच्या मुली नाती सुरक्षित आहेत की नाही आम्हाला आता शंका वाटते. कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर नाही, न्याय व्यवस्थेवर ठेवायचा का या अधिकाऱ्यांवर ठेवलेला. सत्ताधारी की एवढे खुर्चीवर बसलेत पण ते ह्या गोष्टींकडे अजिबात त्यांचं लक्ष नाही, सगळे दुर्लक्ष करतायत. त्या मुलीला तर न्याय मिळायलाच पाहिजे. पूर्वी शिवाजी महाराजांनी अशा गोष्टींसाठी चौरंग केला होता, पण ते आत्ताही असं होत नाहीये. पण हे व्हायला हवं, कारण ह्या गोष्टींची खूप म्हणजे आता महिलांना फार भीती आहे. बाहेर जायचं, लहान मुली जातात, मोठ्या मुली कॉलेजला जातात, बसनं प्रवास करतात, गाडीवर जातात, पण आईवडिलांना घरी येईपर्यंत त्यांची खूप चिंता असते. कशा त्या सुरक्षित येतील की नाही ही शंका असते. काय करायचं आईवडिलांनी किंवा पालकांनी काय करायचं, मुलींची कशी काळजी घ्यायची ही आता आम्हाला खूप काळजी आहे. आणि आम्ही कसं ह्याच्यावर एक करायचं, आम्हाला ह्याच्यावर पर्याय मिळायला पाहिजे. आणि जी ही घटना झाली आहे त्याच्यावर काहीतरी आता व्हायलाच पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. जसं त्यानं त्या दगडानं त्या मुलीला ठेचून मारलं, त्या माणसाला माणसांच्या ताब्यात देऊन त्यालाही तसंच मारायला पाहिजे. त्याशिवाय आमचं काही समाधान होत नाही. नसरापूरमध्ये जो अत्याचार झाला त्याच्यावरती आता काय वक्तव्य करावं, तर न्याय व्यवस्थेवर आपण एक संशय असा निर्माण होता आमचा. कारण
4.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतोय आणि या अशा व्यक्तीने अत्याचार केला ज्यानं यापूर्वी पण 2 वेळा अत्याचार केलेत, तरी अशी व्यक्ती जेलमध्ये असायला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा आधीच झाली पाहिजे होती, तरी अशा व्यक्तीला बेल कशी मिळते? आणि परत त्या व्यक्तीची हिंमत होती की असं एखादं कृत्य करण्याची. तर खरंच म्हणजे महाराष्ट्रात लहान मुली असेल किंवा ह्याच्यापूर्वी पण बऱ्याच वेळेला असं झालंय की स्त्रिया खरंच सेफ नाही आहेत आणि गुन्हेगारांना खरोखर भीती वाटली पाहिजे, असा एखादा कायदा आला पाहिजे जेणेकरून त्यांनी पुन्हा असा गुन्हा करायला नाही पाहिजे. हे अशा घटना वारंवार घडत आहेत. याच्या मागं महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं की बाबा हे कशामुळे घडत असावं ना याच्यावर काय उपाय असावा? मला असं वाटतं की वैचारिक पातळी आणि मानसिकता लोकांच्या आणि ह्याला मेन म्हणजे न्याय व्यवस्थाच मला वाटते. कारण जर कठोर न्याय आला, लोकांच्या मनात जर भीती आली की बाबा आपण असा गुन्हा केला तर आपल्याला अशी शिक्षा होईल, तर बेल मिळणार नाही, आपल्याला फाशीची शिक्षा होईल. कारण मला वाटतं या केसमध्ये पुरावे आहेत, त्या गुन्हेगारांना कबुली पण दिली आहे, तरी त्याला फाशीची शिक्षा होत नाही. म्हणजे काय त्या फॅमिलीवर काय गुजरत असेल आता सध्या. मला असं वाटतं की ह्याला कठोर गुन्हा जो करतो त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि हाच ह्याच्यावरती उपाय. आणि फक्त म्हणजे महिला म्हणून मला असं वाटतं की ही जी गोष्ट होते त्याच्यामुळे म्हणजे सेफ नाही फील होत. कारण लहान मुलींना म्हणजे मगाशी त्यांचा घरी पण विषय झाला की कुणावर विश्वास ठेवायचा म्हणजे आता अवघड झालंय. कारण म्हातारा व्यक्ती म्हणजे आपण म्हणतोय ना की आजोबा म्हणून जा तुला काहीतरी म्हणजे त्यानं गोठ्यात म्हणून काहीतरी दाखवायला असं नेलं गाय म्हैस वगैरे, पण तिथं असा प्रकार केला त्यांना. म्हणजे खरोखर फ्रीली जगण्याचं म्हणजे फ्रीडमच नाही राहिलेला असं वाटतं मला.